उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसम्या रोग झाला आहे का असा तीव्र सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे। राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर थेट टीका करताना म्हटलंय की 70,000 कोटी पचवले आता अजूनही चालूच आहे। त्यांनी अजित पवारांना हे आता थांबविण्यास सांगितलंय। तसेच लोकांच्या रागाचा अतिरेक करू नका, नाहीतर महाराष्ट्रात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल असा गंभीर इशाराही शेट्टींनी दिलाय। याशिवाय त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अधिक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। शेट्टींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। जी काय जागा होती त्या जागेच्या संदर्भात त्यांनी 6 कोटी रुपयाचा मुद्रांक बुडवलेला आहे। आज गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे तिघांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। सगळ्यात महत्त्वाचं दिग्विजय पाटील एक व्यक्ती आहे, ते यांचे जवळचेच आहेत पवारांचे। महत्त्वाचं म्हणजे 99% शेअर त्या पवारांच्यावर असून सुद्धा त्या दिग्विजय पाटलावर गुन्हा दाखल झाला, पण त्या पार्थवर गुन्हा दाखल झालेला नाही। सगळ्यात म्हणजे खूप मोठा घोटाळा या निमित्तानं पुढे आलेला आहे। यावर तुम्ही कसं? मी कालच पुणे जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोललो होतो की अजितदादा तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय काय, किती खाणार आहात? 70,000 पचवले, आता हे आणि अजून चालूच आहे तुमचं, तेव्हा हे आता थांबवा। लोकांना राग येण्या एवढं अतिरेक करू नका असं आमचं म्हणणं आहे। मुळामध्ये ती वर्ग 2ची जमीन आहे आणि वर्ग 2ची जमीन सरकारच्या परवानगीशिवाय, सरकारला नजराणा भरल्याशिवाय विकता येत नाही आणि नजराणा कमी भरावा लागावा म्हणून त्याची किंमत कमी दाखवल्या म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरलेला आहे त्याच्यामध्ये। आता ते जे काही निलंबित केलेले आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये येण्यासाठी किती पैसे देतात बदल्याला मला माहिती आहे चांगलं, म्हणजे यांनीच आणलेले आहेत, त्यांच्याकडनं पैसेही घेतलेले आहेत आणि त्यांना आता नोकरीवर पाणी सोडावं लागलेलं आहे। तेव्हा या असे धंदे बंद करा। एका बाजूला HND बोर्डिंग असंच गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, लगेच पार्थ पवारने 30 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला, 40 एकर। हे जे चालू आहे हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय आणि असंच तुमचं जर चाललं तर एक दिवस नेपाळसारखी अवस्था होईल, एवढाच इशारा मी देतोय। नाही, राजीनामा द्यायला पाहिजे का अजित पवारनी? पूर्ण चौकशी नाही, पहिला पार्थ पवार दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना काही संविधानानं वेगळे अधिकार दिलेले नाही आहेत।